तर आजच्या प्रवासाला आपली सुरुवात झालेली आहे। आता आपल्या बोटी म्हणजे आपल्या होड्या वाण्याच्या दिशेने म्हणजे समुद्राच्या दिशेने निघालेल्या आहेत। 1-2 मिनिटातच आपण समुद्रात पोहोचू। नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय। आजची व्हिडिओ भयानक असणार आहे, कारण आजचा समुद्राचा रूप भयानक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जी मजा जे काही भेटेल नाही भेटेल ते सगळं दाखवीन मी, कारण ही परिस्थिती आता नेहमी समुद्रात असणार आहे। कारण आता खरी आपल्या पावसाळा खरी मोसमाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या यासाठी होड्या वगैरे बंद असतात। चला आता पोचलो जस्ट आपण आतमध्ये, करू थोड्या वेळात सुरुवात। जाळा आपला उचलायला वाणा उचलायला सुरुवात, कशी परिस्थिती असेल त्यानुसार। समोर समुद्राचा रूप बघताय तुम्ही। आता जसा जसा होडी बघा पुढची, आणि बाहेर पण बघू शकता समुद्र बाहेर दिसतो तुम्हाला। त्या मोठ्या मोठ्या लाटा हल्ली येतात, बघताय कसा इस्का आहे समुद्राला। लाटा बघू शकता, लाटा पुढच्या होडीवर तुम्हाला अंदाज येत असेल की काय परिस्थिती आहे समुद्रात। बघा लाटा, बघा लाटा, बघा नुसताच बोलतात काय कोल्यांचा धंदा जीवाउधारी, जीवाउधारी धंदा। कालपर्यंतचा जर विचार केला ना तर कालपर्यंतचा हवामान एकदम शांत होता, म्हणजे समुद्र एकदम असं बोलताय ना एकदम शांत होता ना। आज समुद्राची परिस्थिती बघताय, एकदम आज समुद्र खवळलाय बघा, एकदम आज समुद्र भयानक असं खवळलाय। म्हणजे अशा लाटा येतात ना खाली, वाना कसा तो आज काय करणार आहे ते वाना समजत नाही। याच्यासाठी बोलतात का कोळ्याचा धंदा जीवावधारीनं फक्त याच करण्यासाठी हा। एक दिवसां किंवा एक तासान समुद्राची परिस्थिती काय बदलेल ना ते आपण पण सांगू नाही शकत। तर बघू आजचा दिवस कसा होतोय, सांगू नाही शकत। आज आकाश भाई हो काही नाही, आज सगळा समुद्रावर आहे। या एवढ्या मोठ्या मोठ्या होड्या, पण त्या जेव्हा समुद्राचा रूप असं बदलतं तेव्हा ते सगळं एकदम खेळण्यासारखं वाटतं, एकदम खेळणी वाटतं, असे खेळणी करावली बघा। चला आवरा, आता हवामान बदललं आहे तरी आकाश बोलतं आज शेवटचा भेटला तर भेटला, वाना बोलतं उचलू, काय भेटेल ते भेटेल। कारण सकाळी मेहनत करून त्याने काढलेला वाना परत मारलाय का, आता ऊन पडलेला ना, अचानक हवामान बदलला तर आता आपण वाना उचलायला, आपला जावळी उचलायला करतो सुरुवात। हे बघा बघताय आता वाना उचलायला केली सुरुवात। आकाश भाई काय आज खतरनाक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे मी सांगतो वानावर यायचं नाही पावसाळ्यात, कारण की वातावरण 1 मिनिटामध्ये बदलते। सकाळी वेगळा होता, आज वेगळा आहे। ऊन होतं ना आता बघा काय सकाळी ऊन पडलेला, आता होडीचा नांगर टाकला तरी होडी थांबत नाही। होडीचा आता ती समोर होडी दिसते आपली, तिचा नांगरा मी इथं टाकलेला, ती मगाशी ओढत ओढत आतमध्ये गेली ती। वातावरण एवढं बदलले, मोठे होडीचं नांगर तिथे, मोठे होड्या बघा आता पूर्ण फुटते। मोठ्या होड्यांची खेळणी झाली बघा। चला आकाशने आता बांधायला गेली सुरुवात पडापट, कारण ऑलरेडी वड झाला आहे, पण वारा जास्त असल्यामुळं त्याच्या पहिला तर एवढा होता, हिल चालू होती तेव्हा जास्त वड होतं। बघा परिस्थिती बघा, एका साईडनं आपलं काका वगैरे तिकडनं वाना उचलत आले आहेत, आकाश इकडनं चाललाय, इकडनं आपण वाना उचलत आलो। बांधून तर झालं वालीचा बांबू पण निघाला टायमावर। आपण वाहन तो उचललाय, पण परिस्थिती जाम बेकार आहे, भयानक परिस्थिती आहे। डायरेक्ट वादळ सुरू झालं इथं, बघू आता काय। तर बघताय आता लय कष्ट घेऊन, लय रिस्क घेऊन वाहन तर उभारलाय, लय रिस्क घेऊन आता पहिला झोला घ्यायला सुरुवात करू। जे आता भेटल ते भेटल, त्याला काही पर्याय नाही। पाऊस थांबलाय समजा, हवामान पावसाचा फुल आहे बघा। आकाशने आता धंदा घ्यायला सुरुवात केली, म्हणजे सोला मारायला सुरुवात केली। रोजच्यापेक्षा आजची परिस्थिती आहे ना जरा जास्तच वेगळी आहे।
एक दिसला तोंडा पिशवी तोंड बंद आहे. बंद झाले तोंडावर पिशवी अडकली मोडी पाहिजे घ्यावं लागेल पप्पा तोंडावर पिशवी अडकली तर बघा पहिली चोला एकच मोठा चुना आला 1-2 चुने आहेत तर वट लागायला सुरुवात झाली पण दर्यावर शांत झालाय थोडासा झोला गेला पण आकाशी सुरुवात केली आज हवामान जरा पावसाळं आहे त्याच्यामुळे चिवण्यांचं हवामान जरा बघू आता काय गडबडलाय हवामान जरा चिवण्यांचा नाही तर चिवणी वरती याच्यावर दिसली असते आपल्या चिवणी आल्याच ना पहिलेच फोटो दिसली असते वरती थोडीशी 2-4 दिसताना वरती नाही तर इथं माहिती आहे ना भरलेलं असतं पूर्ण कचरा आवड टाकलाय ना तर कचरा नंबर येईल पहिला झोला पण काय आज पहिला झोला चिवणी आली नाही कारण हवामान एकदम पावसाळी आहे पावसाळी असलं का हवामान चिवणी वरती चढत राहतील आले त्यांची साईज बघा असले असा हवामान असला ना असा हवामान असला का चिवणा असा वरती चढायला जातो तो खाली नाही उतरत पावसाळी हवामान असल्यावर तो चढण्यासाठी जाईल वरच्या साईडला तोंड जाईल आज बघताय आज पाऊस नाही त्याच्यामुळं पाऊस पडतो त्याच्यामुळे चिवणा कमी आहे चिवणा कमी म्हणजे चिवणा नाहीच आहे नाही आहे चिवणा हे बघा चिवणा नाहीच आहे बघताय पूर्ण खोला खाली आहे एक चिवणा आलाय लॉस दिवस पूर्ण म्हणजे एवढे मेहनतीन एवढे रिस्क घेऊन वाणा लावला पण फायदा नाही कारण चिवणीच नाही एक चिवणा हे असं असतं आता बघला त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी की भरपूर चिवणी होती तेव्हा त्रास पण कमी होता बरोबर आहे वादळ नव्हता आता वादळाला म्हणजे मेहनत जास्त झाली रिस्क घेऊन मारला पण हाय काय नाही असं असतं धंदावाल्याचं तुम्हाला नेहमी असं वाटतं की नेहमी यांना रास मावरा भेटतं रास मावरा दिसतं पण अशी ही वेळ आहे ना ही कोण नाही दिसत आणि ये वेळी आता कमेंट नाही करणार तुम्ही का मावरा दाखवता म्हणून हे असला व्हिडिओ बघत जा ये व्हिडिओना पण कमेंट करून सांगत जा का काय मेहनत असतं ते काय नाही आज चिवण्यांचा काम फिसकाटलेलं आहे आज चिवणी काय नाही बोईट आलं कारण चिवणी आता चिवणी पाऊस पडायला लागला म्हणजे हवामान बदलला चिवणा गेला वरती ही अशी आजची व्हिडिओ होती चला आता हा शेवटचा होता 2 का 3 चिवणी आली थांबा 1 मिनिट थांबा 2-3 चिवणी आली बघा पहिली चिवणी 2-4 चिवणी आली पण ती साईड चिवण्याच्या एवढी मोठी आहे ना खतरनाक अशी चिवणी आली असते जाम मजा आली असते आज पण असं वातावरण बदलला चिवणा गेला वरती आता चिवणा खाली उतरणार नाही आता त्याचा वाणाचा पण धंदा चौल संपला आता त्याला काढेल तो आज काढतील का उद्या तो काढून मोकळा जाईल कारण आता धंदा हा धंदा तर आटपला जातो चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये सांगा आणि ती मेहनत बघा तो धंदा कसा हाल होता आणि कसा समुद्र बदलतं सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळल्या असतील चला भेटू पण असे का नवीन व्हिडिओमध्ये बाय